इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींच्या हत्येनंतर संपूर्ण पश्चिम आशिया हादरलाय। अमेरिका आणि इस्रायलवर या हल्ल्याचा आरोप होत असताना भारत सरकारच्या मौनावर देशांतर्गत राजकारण तापलंय। काँग्रेससह विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर थेट टीका केली। पण प्रश्न असा आहे की भारत खरंच चुकीच्या बाजूने उभा आहे का, की हे मौन भारताच्या हिताचं आहे? आजच्या या व्हिडिओत हे सगळं इतिहास, राजकारण आणि भूराजकारणाच्या चौकटीतून समजून घेऊया। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी। तर मंडळी, अमेरिका आणि इस्रायलकडून झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणचे नेते खामेनींचा मृत्यू झाला। यानंतर जागतिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। मात्र भारत सरकारने या घटनेवर थेट निषेध नोंदवलेला नाही। याच मुद्द्यावरून देशांतर्गत राजकारणात मोठा वाद निर्माण झालाय। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधींनी मोदी सरकारच्या भूमिकेवर तिखट शब्दात टीका केली आहे। एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखात त्यांनी म्हटलंय की खामेनींच्या हत्येवर भारताचे मौन हे तटस्थतेचे नव्हे, तर नैतिक जबाबदारीतून पळ काढण्याचे लक्षण आहे। यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाची विश्वासार्हता धोक्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। याच भूमिकेला पुढे नेत राहुल गांधींनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी केली। आंतरराष्ट्रीय कायदा, सार्वभौमत्व आणि मानवी जीवनाच्या रक्षणासाठी भारताने निर्भीडपणे बोलले पाहिजे, अन्यथा जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा मलिन होईल, असे मत राहुल गांधींनी मांडले आहे। मात्र प्रश्न असा उपस्थित होतोय की खामेनी हे खरंच भारताचे मित्र होते का? इतिहासात डोकावून पाहिलं तर याचं उत्तर नकारार्थीच दिसतं। खामेनींनी गेल्या काही वर्षात सातत्याने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणारी विधाने केली होती। 2017 मध्ये त्यांनी काश्मीर मुद्द्यावरून दबलेल्या काश्मीरी मुस्लिमांसाठी मुस्लिम जगताने आवाज उठवावा असे आवाहन केले होते। तर 2019 मध्ये जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर त्यांनी भारतावर टीका करत योग्य धोरण राबवण्याचा सल्ला दिला होता। तर 2020 मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा आणि दिल्लीतील दंगलीनंतर त्यांनी इंडियन मुस्लिम्स इन डेंजर हा हॅशटॅग वापरत भारताविरोधात तीव्र भूमिका घेतली होती। सप्टेंबर 2024 मध्येही भारताची तुलना गाझापट्टी आणि म्यानमारशी करून त्यांनी पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले होते। या वक्तव्यांमुळे भारताने अनेकदा इराणच्या राजदूतांना समन्स बजावले होते। त्यामुळे खामेनींचा भारताविषयीचा दृष्टिकोन कायमच संशयास्पद आणि तणावपूर्ण राहिलाय। अशा पार्श्वभूमीवर भारत सरकारने खामेनींच्या हत्येचा थेट निषेध न करण्यामागे स्पष्ट भूराजकीय कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। मध्य पूर्वेत सध्या 90 लाखांहून अधिक भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत। सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, कुवेत, ओमान आणि बहरीन हे देश भारताचे महत्त्वाचे रणनीतिक आणि व्यापार भागीदार आहेत। इराणने याच देशांवर हल्ले केल्याने भारतासाठी संतुलित आणि सावध भूमिका घेणे अपरिहार्य ठरले आहे। याच संदर्भात कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नींसोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत भारत युद्धाच्या नव्हे तर शांतता आणि संवादाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले। लक्षवेधी बाब म्हणजे खामेनींच्या हत्येनंतर संपूर्ण मुस्लिम जगतानेही एकसंध प्रतिक्रिया दिलेली नाही। ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनच्या 57 सदस्य देशांपैकी 10 पेक्षा कमी देशांनी उघडपणे शोक व्यक्त केलाय। रशिया, चीन, पाकिस्तान, तुर्की आणि मलेशिया यांनी हल्ल्याचा निषेध केला असला तरी अनेक अरब देशांनी सावध आणि तटस्थ भूमिका घेतली आहे। तर मंडळी, थोडक्यात काय की भारत आज भावनेपेक्षा रणनीतीला जास्त प्राधान्य देतोय। ज्यांनी भारताच्या सार्वभौमत्वावर वारंवार प्रश्नचिन्ह लावले त्यांच्या हत्येवर भावनिक प्रतिक्रिया देणं भारताच्या दीर्घकालीन हिताचं नाही। भारताची भूमिका स्पष्ट आहे, युद्ध नाही, संवाद हवा, स्थिरता हवी। मग तुमचं मत काय? भारताचं मौन योग्य आहे का, की भारताने अधिक ठाम भूमिका घ्यायला हवी होती? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आझाद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।